लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला। भाजपला शिवसेनेची जागा सोडणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली। त्यामुळे येत्या काळात जागा वाटपावरून महायुतीत ताणतणाई होण्याची शक्यता आहे। तर आगामी काळात नेमकं या जागा वाटपावर काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय। तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्या हात नको लावू। शिवसेनेचा सख्खा मित्र असलेल्या भाजपच्या कामाच्या पद्धतीवर रामदास कदम यांनी केलेलं हे भाष्य तुम्ही ऐकलं? भाजपनं शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या जागांवर डोळा ठेवून काम सुरू केलंय। त्यामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे। या अस्वस्थतेचा आता स्फोट झालाय। लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागल्यापासून शिवसेनेच्या अनेक मतदारसंघात भाजपनं उमेदवार उभे करण्याकरता चाचपणी सुरू केली आहे। या मतदारसंघामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक मावळ, रायगड, वाशिम यवतमाळ, मुंबई उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईचा समावेश आहे। जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा लढवण्याच्या रणनीतीमुळे अस्वस्थ शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे। मित्र पक्षांचा कायम भाजप सन्मान करत आल्याचं बावनकुळे यांचं म्हणणं आहे। रामदास कदमांचं मत म्हणजे काही महायुतीचं मत नाही आहे। त्यांनी आपलं व्यक्तिगत मत मांडलं आहे आणि व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे। सहकारी पक्षांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सांभाळलं, कधीही कुठल्याही पक्षाने एवढा सांभाळ लहान पक्षाचा केला नाही। लोकसभेच्या उमेदवार निश्चितीशी आपला संबंध नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणतात। अशा आरोपांवर काय उत्तर द्यायचं असं उत्तर देणारी जी टीम आहे त्या टीमचाही मी सदस्य आहे। काँग्रेसनं या वादावर महायुतीच्या नेत्यांना चिमटे काढले आहेत। या तिन्हींमधला संघर्ष आता तर दिसतोच आहे, तो थोडा सुरुवाती अजून तर खरा पिक्चर पुढे आहे। म्हणजे ही तर ट्रेलर सुरू आहे। आता खरा सिनेमा तर आपल्याला जसजशी निवडणूक जवळ येईल तसं पाहण्यास मिळणार आहे। शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जागा वाटपातील वादावर पहिल्यांदाच रामदास कदम यांनी जाहीर भाष्य केलंय। येत्या काळात शिवसेनेचे इतर काही नेतेही भाजपा विरोधात जाहीर भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। भिवंडीहून शुभम कोळीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।